नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद केसरी बकासूरचा फॅन बेस महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच, त्याच्यानंतर भारत देशात व भारताच्या बाहेरसुद्धा आज बकासूरला लोक ओळखतात। मित्रांनो, असा आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सावली देसाई बिंजोडसाठी व मोह पनवेलला सुद्धा बिंजोडसाठी आला होता। आणि मित्रांनो, त्या मैदानात एक भावक्षण आपल्याला बघायला भेटला। बकासूरच्या गळ्यात पिकनिक ग्रुप या ग्रुपने एक चांदीची चेन घातली होती मित्रांनो। आणि समोर जे तुम्हाला मोलशेड तुम्हाला बकासूरसोबत चेन घालताना व्यक्ती दिसत आहेत, ते नक्की कोण आहेत तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, बकासूरला चेन घालणारे दुसरे कोण नसून अखंड महाराष्ट्राचे लाडके प्रो कबड्डीचे सलग 10 वर्ष भाग असणारे आपले गिरीशदादा इरनाक यांनीच मित्रांनो बकासूरला चेन घातली होती। मित्रांनो, प्रो कबड्डी सलग 10 वर्ष गिरीशदादा यांनी गाजवून ठेवले आहे। सीझन 1 पासून सीझन 10 पर्यंत ते प्रो कबड्डी खेळले आहेत। पटना, बेंगल वॉरियर्स, पुणेरी पलटन तसेच यू मुंबाकडून देखील मित्रांनो गिरीशदादा खेळले आहेत, त्याच्यामुळे ते एक प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत। आणि मित्रांनो, खरंच याच्यावरून आपलं समजतं की बकासूरचा क्रेज किती मोठा आहे। आणि मित्रांनो, गिरीशदादा यांना पण मानलं पाहिजे, त्यांचंसुद्धा बकासूरवरती खूप प्रेम आहे। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि मित्रांनो, हा क्षण खरंच बघण्यासारखा होता। महाराष्ट्रातील दोन्हीसुद्धा बकासूरनेसुद्धा बैलगाडी क्षेत्र गाजवलं आहे, तसेच गिरीशदादांनीसुद्धा कबड्डीचं क्षेत्र गाजवलं आहे। या दोघांना एकत्र बघून खरंच छान वाटलं। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।